नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे 2024-25साठीची, या भरती परीक्षेचा जे तारखा आहेत जाहीर करण्यात आलेली आहेत. पाहू शकता विविध पदांसाठी 700 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया 9 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख असेल जे भरती परीक्षेची आहे 9, 10, 11, 12, 13 आणि 19 जानेवारी 2025 दरम्यान ह्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेचं प्रवेशपत्र सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ह्याच्या विविध पदांसाठीची ही भरती परीक्षा आहे. यामध्ये जो सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न कसं आहे, हे आजच्या या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात, की परीक्षेसाठी जो एक्झाम पॅटर्न आहे, परीक्षेसाठीचा सिलेबस कसा आहे. तर पाहू शकता अहमदनगर डी-सी-सी बँक जो एक्झाम पॅटर्न आहे, आता अगोदरची जी परीक्षा झालेली आहे, सातारा डी-सी-सी बँक सेम पद्धतीचा जो एक्झाम पॅटर्न आहे, परीक्षा स्वरूप आहे, सिलेबस जो आहे सेम पद्धतीचा आहे. तर यामध्ये परीक्षेचा जो स्वरूप आहे, एक्झाम टाईप आहे, सी-बी-टी बेस्ड परीक्षा आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झामची आहे, संगणक पद्धतीची परीक्षा असणार आहे. लँग्वेज आहे मराठी, त्याचबरोबर इंग्लिश सेक्शनसाठी इंग्लिशसुद्धा असणार आहे. सी-बी-टी क्वेश्चन टाईप असेल ऑब्जेक्टिव्ह. जे प्रश्न आहेत एम-सी-क्यू पद्धतीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न विचारले जातील. यासाठी पाहू शकता एकूण 90 मिनिटांचा वेळ असेल, 1.5 तासाचा. त्याचबरोबर एकूण गुण असतील 90 गुण यासाठी असतील. त्याबरोबरच पाहू शकता यामध्ये एकूण जे आहे 90 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास 1 गुण, म्हणजे 90 प्रश्न, 90 गुण आणि 90 मिनिटांचा वेळ यासाठी असेल. निवड पद्धत पाहूयात. अहमदनगर डी-सी-सी बँकसाठीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, निवड पद्धत, तर यामध्ये सर्व श्रेणीतील पदांकरता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाची असतील. यामध्ये ऑनलाईन परीक्षा ही 90 गुणांची असणार आहे. टोटल 90 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे. आता या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेमध्ये पाहू शकता बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक विषयाची माहिती, संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरचे प्रश्न, बौद्धिक चाचणी, विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न हे समावेश असेल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम जे आहे मराठी असणार आहे. इंग्रजी जो सेक्शन आहे यासाठी फक्त इंग्रजी व्याकरणासाठी इंग्रजीचे माध्यम असणार आहे. आता सिलेबस कसा आहे? अहमदनगर डी-सी-सी बँक सिलेबस पाहूयात. तर सिलेबसमध्ये पाहू शकता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे हा बँकिंग आणि सहकार आहे. तर यावरचे प्रश्न आहेत 10 ते 12 प्रश्न यावरचे विचारले जातात. जे बँकेची सिस्टीम आहे, जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, सहकारी बँकेची जी सिस्टीम आहे, प्रणाली आहे, त्याचबरोबर आर-बी-आयची प्रणाली आहे, बँकिंग सिस्टीम भारतामधली, यावरचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच बँकिंग व सहकार बँकिंगची तत्त्वे, सहकारी बँकिंग नियमावली, आर-बी-आयची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, कर्ज, ठेवी व व्याजदर, डिजिटल बँकिंगचे ताजे प्रवाह, यावरचे प्रश्न. यासाठी पाहू शकता जी व्हिडिओ प्लेलिस्ट आहे डी-सी-सी बँकची या आमच्या यूट्यूब चॅनलवर, त्याच्यावर डिटेलमध्ये जे वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत. जे बँकिंगचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पॅटर्ननुसार येणारे संभावित प्रश्न हे केलेले आहेत. डिटेलमध्ये जे चेक केले जाऊ शकतात. दुसरा टॉपिक आहे, दुसरा सेक्शन यामध्ये सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी प्रश्न विचारले जातात. बँकिंग क्षेत्रातील असतील किंवा इतर आर्थिक क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना त्याबद्दलच्या चालू घडामोडी आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आधारित प्रश्न, म्हणजे अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पामधला प्रश्न, सरकारी योजना असतात यावर आधारित प्रश्न, भारतीय राज्यघटना आधारित प्रश्न आहे, शासन, विज्ञान व तंत्रज्ञानातील ताज्या घडामोडी. सुरू असलेल्या पाहू शकता डी-सी-सी बँक भरती परीक्षा जो आहे, सातारा डी-सी-सीची झालेली आत्तापर्यंतचा जो पॅटर्न आहे, परीक्षा ज्या झालेल्या आहेत डी-सी-सी बँकच्या यावर्षीच्या 2024 मध्ये, तर यामध्ये ज्या जिल्ह्यासाठीची भरती परीक्षा आहे, त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये पाहू शकता डी-सी-सी परीक्षेमध्ये सातारा जिल्हा आधारित प्रश्न आले होते. यासाठीच याचाच अर्थ अहमदनगर जिल्ह्यासाठीची जी
तुम्ही भरती परीक्षेची तयारी करताय. अहमदनगर जिल्हा म्हणजे आत्ताचा अहिल्यादेवीनगर या जिल्ह्याची महत्त्वाची ठिकाणे, महत्त्वाची माहिती यावरचे आधारित प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर तिसरा टॉपिक आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. आता यामध्ये पाहू शकता भारतीय कृषी आहे, भारतीय भारतीय शेती, शेतीवरचे आधारित प्रश्न आहेत. पीक उत्पादन आहे, सिंचन, मृदाशास्त्र. पाहू शकता सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत मृदाशास्त्र म्हणजे कोणत्या पद्धतीची खडक आहेत किंवा मृदा आहे, मृदेचे प्रकार यावरचे प्रश्न विचारले जातात. याचबरोबर ग्रामीण विकास आहे, कृषी सहकार, ग्रामीण अर्थसहाय्य, कृषी विपणन व किमती यावरचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर विज्ञान सेक्शनमधले 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे शोध लावलेलं जे तंत्रज्ञान आहे किंवा वैज्ञानिक आहे याबद्दलचे प्रश्न असतात किंवा एखादी रोग आहे आणि रोगाबद्दलची माहिती अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा 2 ते 3 प्रश्न या सेक्शनमध्ये असतात. यानंतर मराठी भाषा व्याकरण. मराठी भाषा आणि व्याकरण महत्त्वाचं आहे. मराठी व्याकरणमध्ये जे नॉर्मली प्रश्न विचारले जातात, टिपिकली जे पॅटर्न असतो त्याच पद्धतीचे प्रश्न संधी आहे. यामध्ये वाक्यरचना आहे, शब्दसंग्रह आहे, वाचन समाज, निबंध आणि पत्रलेखन यावरचे प्रश्न विचारले जात नाहीत बहुधा. पण समानार्थी शब्द असतो, विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ यावरचे प्रश्न हमखास विचारले जातात. समास आहेत, संधी आहेत, त्याचबरोबर वाक्याचे प्रकार, नामाचे प्रकार यावरचे प्रश्न, काळाचे प्रकार, काळावरचा आधारित प्रश्न हे मराठी व्याकरण जे आहे, मराठी भाषा आणि व्याकरण यामध्ये विचारले जातात. यानंतर पाहू शकता पुढचा सेक्शन जो टॉपिक आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण. तर इंग्रजी भाषा आणि व्याकरणमध्ये वाक्याचे प्रकार, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, टेन्सेस आहेत, काळ आहे, शब्दसंपत्ती, शब्दसंग्रह यामध्ये सुद्धा विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द असतात, इडियॉम अँड फ्रेसेस असतात. यावरचे प्रश्न विचारले जातात. यावरचे कमी प्रश्न असतात या सेक्शनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे हा गणित आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्नसुद्धा जास्तीत जास्त विचारले जातात. आता सातारा डी-सी-सीचा विचार केला, जी परीक्षा झाली होती, यामध्ये पाहू शकता जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत अंकगणित आधाराचे होते. म्हणजे शेकडा आहे, शेकडेवारी, नफा-तोटा, काळ, वेग, अंतर, का काम, वेग आहे, वेळ व काम आहे, त्याचबरोबर नातेसंबंध यावरचे प्रश्न जास्त आले होते. त्यामुळंच अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे यांची तयारी करणं आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता गणित आहे, टक्केवारी, नफा-तोटा, साधे व चक्रवाढ व्याज यावरचे एक-एक प्रश्न विचारले जातात. प्रमाण व गुणोत्तर आहे, वेळ व काम आहे, वेग व अंतर आहे, संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टमवरचे 2 प्रश्न असतात. नॉर्मलायझेशन म्हणजे सरळीकरण आहे, डेटा विश्लेषण आहे, टेबल, ग्राफ, चार्ट यावरचे प्रश्न. त्याचबरोबर दिशा जी आहे, दिशा विचारली जाते. कोडिंगवरचा प्रश्न असतो. म्हणजेच याच्यामध्ये कोडिंग सिस्टम जी असते ना, याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये त्यावरचे प्रश्न विचारले जातात. या पद्धतीचा पूर्ण डिटेलमध्ये जो सिलेबस आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठीचा असतो. वेन डायग्रामसुद्धा यामध्ये विचारला जातो. यानंतर पाहू शकता संगणक ज्ञान. संगणक ज्ञानाची मूलभूत माहिती, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, एम-एस ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट व नेटवर्किंग, सायबर सुरक्षा इत्यादी जे संगणक तंत्रज्ञान आहे, यावरचे प्रश्न विचारले जातात. यावरचे 2-3 व्हिडिओ जे आहेत प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही चेक करू शकता. महत्त्वाचे जे प्रश्न आहेत या सेशनमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. यानंतर पाहू शकता माहिती आणि तंत्रज्ञान. यामध्ये आय-टीचे मूलभूत तत्त्वे आहेत. उपयोग, बँकिंगमध्ये आय-टीचे महत्त्व आहे. डिजिटल पेमेंट सिस्टम, यू-पी-आयची सिस्टम आहे. यावरचे चालू घडामोडी किंवा जे जुने प्रश्न आहेत, यू-पी-आयचा फुल फॉर्म अशा पद्धतीचे प्रश्न, मोबाईल बँकिंग संदर्भातले प्रश्न, इंटरनेट बँकिंग, ई-शासन तंत्रज्ञान याबद्दलचे प्रश्न 1 ते 2 प्रश्न या सेक्शनच्या या टॉपिकवर सुद्धा विचारले जातात. यानंतर बौद्धिक चाचणी, तर्कशक्तीमध्ये व्हर्बल, नॉन व्हर्बल जी रिझनिंग आहे, म्हणजे यामध्ये नातेसंबंध आहे, त्याचबरोबर तर्कशुद्धता, कोडिंग आणि डिकोडिंग आहे. त्याचबरोबर मालिका जी असते, मालिका सदृशशुद्ध आहे. पझल्स असतात, बैठक व्यवस्था, आसन व्यवस्था आहे, रक्तसंबंध, ब्लड रिलेशन, दिशा आणि ज्ञान यावरचे प्रश्न जे आहे बुद्धिमत्ता सेक्शनमध्ये विचारले जातात. आता जो अभ्यासक्रम आहे उमेदवारांच्या बँकिंग, चालू घडामोडी, कृषी भाषा कौशल्य आणि तर्कक्षेत्राचे मूल्यमापन करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा हा पूर्णपणे हा सिलेबस आहे या भरती परीक्षेचा.
आता या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी सोपं जाण्यासाठी आम्ही डी-सी-सी बँक भरती परीक्षेसाठी 700 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती परीक्षा आहे. परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित जो प्रश्नसंच आहे 10 प्रश्नपत्रिकेचा संच तो पॅटर्नवर आधारित तयार करण्यात आलेला आहे. 90 गुणांच्या पॅटर्नवर आधारित हा प्रश्नसंच. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही चेक करू शकता. यामध्ये मॅथेमॅटिक्स, बँकिंग अँड कॉर्पोरेशन आहे, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, ॲग्रीकल्चर, रूरल इकॉनॉमी, मराठी लँग्वेज, कॉम्प्युटर आय-टी, आय-क्यू इत्यादी सर्व टॉपिक यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. फक्त ₹49 मध्ये हा जो कोर्स आहे उपलब्ध आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता. हा डी-सी-सी बँक भरती परीक्षेचा जो कोर्स आहे उपलब्ध आहे, चेक केला जाऊ शकतो. यानंतर ही जी प्रोसेस झाल्यानंतर पाहू शकता, भरती परीक्षा तुमची पूर्ण झाल्यानंतर 90 गुणांची परीक्षा झाल्यानंतर जी उमेदवारांची यादी आहे, पात्र यादी, यामध्ये उमेदवारांची 10 गुणांसाठीची जी मुलाखत आहे, ही पुढची प्रक्रिया असणार आहे या भरती परीक्षेअंतर्गत. यामध्ये पाहू शकता ए-डी-सी-सी बँकसाठी जी मुलाखत घेतली जाईल, ऑनलाईन परीक्षेत पदानिहाय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलवण्यात येईल. आता 10 गुण जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. 90 आणि 10 एकत्र होऊन एकत्रित जे आहे निवड यादी जी आहे, अंतिम निवड यादी ती जाहीर केली जाईल. यामध्ये 5 गुण जे आहेत हे शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील आणि 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. महत्त्वाचं आहे पाहू शकता. शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे 5 गुण जे आहेत हे चेक केले जाऊ शकतात. यामध्ये पहिला गुण जो आहे शैक्षणिक अर्हतेचा एम-कॉम, एम-बी-ए, बँकिंग किंवा फायनान्स, एम-ई संगणक किंवा आय-टी, एम-एस-सी ॲग्रीकल्चर, एल-एल-बी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असेल तर त्यासाठी 1 गुण दिला जातो. यानंतर सी-ए-आय-आय-बी, जे-ए-आय-आय-बी, डी-टी-एल, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज असेल तर 1 गुण आहे. यानंतर जी-डी-सी-ए, एन-ए किमान 50% गुण मिळवून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असेल तर त्यासाठी 1 गुण. असे 3 गुण झाले. चौथा गुण आहे बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था व फायनान्स कंपन्यांना अनुभव ग्राह्य नाही. म्हणजे या संस्थांमधला जर अनुभव असेल तर यासाठीचा 1 गुण दिला जातो. अशा पद्धतीने हे जे गुण आहेत हे गुण दिले जातात. 4 गुण जे आहेत 4 ते 5 गुण या परीक्षेसाठीचे अशा पद्धतीने दिले जातात आणि 5 गुणांसाठी जी मौखिक मुलाखत आहे, मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीच्या आधारे एकूण 100 गुणांपैकी उमेदवारांची अंतिम यादी तयार करून उमेदवारांचे सिलेक्शन प्रोसेस जी आहे, निवड यादी तयार केली जाते. तर या पद्धतीने महत्त्वाची प्रोसेस सध्याची 90 गुणांच्या परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने जो सिलेबस आहे या भरती परीक्षेसाठीचा असणार आहे. बँकिंग सिस्टम नीट करणं आवश्यक आहे. सामान्य ज्ञान शिक्षण आहे. गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त भर देणं आवश्यक आहे. कारण महत्त्वाचे जास्त प्रश्न जे आहेत यावरचे विचारले जातात बँकिंग क्षेत्रातील. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यासाठीची तयारी करताय, तर या जिल्ह्याचा जो इतिहास आहे, यावरचे जे चालू घडामोडी आहेत, महत्त्वाचे प्रश्न या टॉपिकवरचे करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा जो पूर्ण सिलेबस आहे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जी भरती परीक्षा आहे, या भरती परीक्षेसाठी असणार आहे. या भरतीबद्दलच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.